एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार देणाऱ्या युवतीचा खून करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। ज्योतिबा अशोक गायकवाड वय 35 राहणार विक्रांत नगर भीमनगर जवळ अक्कलकोट रोड सोलापूर असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। 8 फेब्रुवारी 2021 रोजी एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार देणाऱ्या सुनीता लक्ष्मण कुसेकर वय 18 राहणार मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर याचा खून करण्यात आला होता। या प्रकरणी श्रुतिका लक्ष्मण कुसेकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। मयत सुनीता ही फिर्यादी श्रुतिका यांची लहान बहीण आहे। सुनीता व ज्योतिबा यांच्या लग्नाची मागणी घातली होती, त्यावेळी फिर्यादीच्या आईने मयत मुलगी सुनीता अज्ञान आहे व शिक्षण घेत आहे असे म्हणून लग्नास नकार दिला। तेव्हापासून फिर्यादी व आरोपी यांच्या कुटुंबातील जाणे येणे कमी झाले होते। मयत सुनीता व आरोपी ज्योतिबा यांचे मोबाईलद्वारे बोलणे व व्हॉट्सअप संदेश देवाणघेवाण चालू होते। फिर्यादी यांच्या वडिलांचे सन 2018 मध्ये निधन झाले होते। मयत सुनीता व आरोपी ज्योतिबा मयत सुनीता ही 8 फेब्रुवारी 2021 रोजी ट्युशनला गेली होती, त्यावेळी ती रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही। यावेळी तिच्या नातेवाईकांनी मैत्रिणीकडे चौकशी केली असता मैत्रिणीने सांगितले की सुनीता हिला ज्योतिबा याने मोटरसायकलवर घेऊन गेले आहे। सुनीताला नातेवाईकांनी फोन केला असता ती फोन उचलत नव्हती। यावेळी नातेवाईकांनी ज्योतिबाला फोन केला असता त्याने सांगितले की सुनीता बेशुद्ध झाली आहे व तिला मार्कंडे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। मयत सुनीता हिच्या नातेवाईकांनी मार्कंडे हॉस्पिटल येथे धाव घेतली, त्यावेळी मयत सुनीताला पाहिले असता तिच्या गळ्यावर पायावरील हनुवटीवर जखमा केलेल्या होत्या। आरोपीने मयतास मार्कंडे रुग्णालयात आणण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली होती। त्यानंतर आरोपी ज्योतिबा फरार झाला होता। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मयत सुनीता हिचा मृत्यू गळा दाबून केला आहे असा रिपोर्ट आला होता। त्यानंतर आरोपीस अटक केली होती। आरोपीने उड्या मारण्याच्या दोरीने सुनीता हिचा गळा दाबून खून केला होता। सरकार पक्षातर्फे एकूण 24 साक्षीदार यांचे जबाब अॅडव्होकेट आनंद कुर्डूकर यांच्या मार्फत नोंदवण्यात आले। मयत आरोपीचे व्हॉट्सअप चॅट संदेश व घटनेच्या दिवशीचे बोलणे आदींची तपासणी करण्यात आली। आरोपीने मयताच्या मृत्यूबाबत कोणताही खुलासा न्यायालयासमोर केलेला नाही। परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपी हा मयताच्या खुनास जबाबदार आहे असा युक्तिवाद केला। ज्योतिबा गायकवाड यास मयत सुनीता हिच्या खुनास जबाबदार धरून आजीवन कारावास व 50,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली। यात सरकारतर्फे अॅडव्होकेट आनंद कुर्डूकर, मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट रविराज सरवदे, अॅडव्होकेट पूजा सरवदे, अॅडव्होकेट रोहिणी भंडारे, बचाव पक्षातर्फे अॅडव्होकेट इनामदार यांनी काम पाहिले।